तर मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, की आता कामिनी ही रागिणीला सांगत असते, की ऋषी आणि अनिका यांचा साखरपुडा होतो की नाही ते बघच आणि तशी बातमी सुद्धा लवकरच तुझ्या कानावर पडेल आता. कारण कामिनीने आता नयनताराला तिच्या मुलीचा म्हणजे प्राजक्ता आणि चरणचा व्हिडिओ पाठवलेला असतो आणि आता तो व्हिडिओ पाहून नयनतारा नक्कीच कामिनीला कॉन्टॅक्ट करणार असते आणि त्या व्हिडिओवरून आता कामिनी नयनताराला ब्लॅकमेल करणार असते आणि ऋषी अनिका यांचा साखरपुडा ठरवण्यासाठी तिला ती सांगणार असते. आता इकडे कमळी ही अन्नपूर्णा आजींकडे आलेली असते. राजन, अन्नपूर्णा तिथे बसलेल्या असतात आणि अन्नपूर्णा विचारत असते, की "कमळी कसं काय केलं?" तेवढ्यात कमळी म्हणते, की "मी जरा 2 दिवस गावी चालले. त्याच्यामुळे तुम्हाला सांगून जावं म्हणून मी इथे आले." तेवढ्यात राजन म्हणतो, "अगं मग आधी सांगितलं असतं ना, आम्ही सुद्धा गावालाच गेलो होतो. तुला सुद्धा घेऊन गेलो असतो." आता अन्नपूर्णा आजी म्हणतात, की "राजन म्हणजे हिला कसं आपण त्या गावाला घेऊन गेलो असतो?" तेवढ्यात राजन म्हणतो, "अगं आई, आपल्या रिसॉर्टचं काम जे गावी चाललंय ना, कमळी त्याच गावाची आहे. तेच तिचं गाव आहे." तेवढ्यात अन्नपूर्णा म्हणतात, की राजन मग हिला गौरीविषयी नक्कीच माहिती असेल. आपण हिला सांगायला हवं ना गौरीविषयी. म्हणजे आपल्याला आता गौरीचा शोध घेण्यासाठी कमळी मदत करू शकते. तेवढ्यात कमळी म्हणते, "ठीक आहे, मी करीन गौरी मावशींचा शोध आणि मला सांगा की कशा दिसतात त्या? त्यांचा फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे?" तेवढ्यात अन्नपूर्णा आजी म्हणतात, "हो, आहे ना आमच्याकडे फोटो." आणि आता लगेच आजी उठतात आणि त्यांच्या रूममध्ये जातात. आता राजन आणि गौरी यांचा लग्नाचा फोटो ते आता कमळीला दाखवण्यासाठी आणणार असतात आणि कमळीसुद्धा खूप खुश असते. गौरी मावशी कोण आहेत त्यांना शोधण्यासाठी आणि अन्नपूर्णा आजी, राजन सर यांची मदत करण्यासाठी. तर मित्रांनो, आता कमळीच्या हातात जेव्हा फोटो पडेल तेव्हा तिला कळेल, की गौरी म्हणजेच माझी आई सरू आणि राजन हेच माझे वडील आहेत ते. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.